स्टार्ट युअर रेसिपी विथ दीक्षामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पौष्टिक कुरकुरीत पालक भजी बघणार आहोत। सर्वप्रथम आपण इथे 5 ते 6 मिरच्या घेणार आहोत, 1 इंच अद्रक, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा ओवा, 1 चमचा तांदळाचे पीठ आणि 1 वाटी बेसन। तेल तापायला ठेवायचे आहे, तोपर्यंत आपण पालक चिरून घेऊया। पालक आधी चांगली धुवून घ्यायची आहे, नंतर तिला कापून घ्यायची आहे। पालक चिरून झालेले आहे, आता तिला आपण एका बाउलमध्ये घेऊया। आणि ओवा हातावर हलका चोळून घ्यायचा आहे। ओव्यामुळे भज्यांना छान चव येते आणि पचनालाही चांगले राहते। तुम्ही यामध्ये आणखी जिरे सुद्धा ॲड करू शकता। भजी कुरकुरीत करण्यासाठी त्यात आपण तांदळाचे पीठ टाकणार आहोत। नंतर थोडं थोडं बेसन पीठ टाकायचे आहे। खूप जास्त किंवा खूप कमी बेसन पीठ टाकायचे नाही। पालक आपण जितकी घेतली आहे तितकेच हिशोबाने आपल्याला पीठ टाकायचे आहे। नंतर सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे। त्यात आता आपण आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकणार आहे। चवीनुसार मीठ, आणि थोडं थोडं पाणी टाकून सगळं नीट मिक्स करायचे आहे। जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही करायचं। अशा प्रकारे पीठ भिजलेले आहे आणि तेल चांगलं गरम झालेलं आहे। तेल चांगले गरम झाले का नाही बघण्यासाठी त्यामध्ये थोडंसं भज्याचं पीठ टाकून बघावे। आणि भज्याचं पीठ बनवल्यानंतर भजी लवकरात लवकर करावे, नाहीतर खूप वेळ जर मिश्रण तसेच ठेवले तर ते पातळ होते। त्याला पालक असल्यामुळे त्याला पाणी सुटतं। भजी हळूहळू एक एक तेलात सोडावी व गॅस मध्यम आचेवर ठेवून भज्यांना सोनेरी कलर येईपर्यंत दोन्ही बाजूंनी तळून घ्यावी। भजी छान गोल्डन कलरची दिसत आहे, तर आता त्यांना काढून घेऊया। गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे आणि उरलेल्या पिठाचे परत भजी तळायचे आहेत। नंतर यात मी थोडं बेसन पीठ ॲड केलं होतं।
तुम्ही बघू शकता भजी एकदम छान कुरकुरीत झालेली आहेत. तुम्ही भज्यांना सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत देखील खाऊ शकता. मस्तपैकी गरमागरम भजी आणि गरमागरम चहाचा आस्वाद नक्की घ्या. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आपण बघणार आहोत एकदम कुरकुरीत कांदा भजी. येथे मी 3 ते 4 कांदे घेतलेले आहे. कांद्याचे दोन्ही साईडने आधी काप करायचे आहे आणि त्याचे टल्पर काढून घ्यायचे आहे. कांद्याला असं मधोमध चिरायचं आहे. अशा पद्धतीने मधोमध कांदा चिरल्यानंतर टल्फर काढायला सोपे पडतात. अशाच पद्धतीने मी बाकीच्या कांद्यांचे टल्फर काढणार आहेत. कांद्याला जिथून मुळा येतात तो भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आणि कांद्याला आपल्याला एकदम जास्त बारीकही कापायचं नाही आणि जाडही कापायचं नाही. एकदम मीडियम साईजचा कापायचा आहे. चाकूच्या साईजचा बघा मी कापलेला आहे. जर तुम्ही खूप जास्त बारीक कापला तर तो भजी ही जळून जातील आणि जर जाडसर कापला तर भजी ही नरम पडतील. त्यामुळे मीडियम साईजचा कापायचा आहे. कांदा कापून झाल्याच्या नंतर त्याला असं एक एक मोकळं करायचं आहे. आता उरलेले कांदेही आपण कापून घेऊया. तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित मी कापत आहे. जास्त बारीकही नाही कापत आहे, जास्त जाडही नाही कापत आहे. आता सगळे कापलेले कांदे मी एका बाउलमध्ये घेत आहे आणि सगळे मोकळे केलेले आहेत. 3 ते 4 कांद्यासाठी आपल्याला 1 कप किंवा 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. भज्याचं पीठ बनवण्याआधी आपण एका साईडने तेल गरम करायला ठेवूया. मी एकदम साधे आणि सोपी रेसिपी सांगत आहे. याच्यात मी जास्त काही यूज करणार नाही आहे. फक्त मीठ आणि तिखट टाकणार आहे. तुम्हाला हवा असल्यास तर तुम्ही मक्याचं पीठ किंवा तांदळाचं पीठ टाकू शकता. आता मी इथे चवीनुसार मीठ टाकलेले आहे आणि इथे नंतर आपल्याला लाल मिरची टाकायची आहे. तुम्हाला जसं आवडतं तिखट त्याप्रमाणे तुम्हाला मिरची टाकायची आहे. आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया. चांगलंपणे मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं चांगलं मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला इथे बेसन पीठ टाकायचं आहे. बेसन पीठ टाकताना आपल्याला पूर्णपणे एकत्र सगळं टाकून द्यायचं नाही आहे, तर थोडं थोडं टाकत मिक्स करायचं आहे. कांद्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे आणि कांद्यालाही पाणी सुटतं आणि थोडं थोडं आपल्याला ते टाकत जायचं चांगलं, म्हणजे एकजीव सगळं व्यवस्थित होतं. आता दुसरी लेअर टाकूया. असं एक एक करत एक एक लेअर टाकायची आहे, म्हणजे छानपैकी जे बेसन पीठ आहे ते कांद्यांना चांगलंपणे घट्ट बसतं. आता इथे आपल्याला थोडंसं हलकं पाणी टाकायचं आहे, म्हणजे छान बाइंडिंग बसेल आणि व्यवस्थित सगळं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. हलकं पाणी टाकायचं, खूप जास्त पाणी टाकायचं नाही, म्हणजे आपले सगळे भजे पातळ होऊन जातील. तसं करायचं नाही आहे. हलकं पाणी टाकून मळायचं आहे सगळं व्यवस्थित चांगलं. भज्याचं मिश्रण बनवून झाल्याच्यानंतर लगेचच आपल्याला भजी बनवायची आहे. जर आपण नंतर बनवले किंवा थोडा टाईम नंतर केले तर ते पातळ पीठ ह्याची पातळ होऊ लागतं आणि भजे जसे हवे तसे बनत नाहीत. त्यामुळे एका साईडने लगेच आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायचं आहे आणि इकडे लगेच आपलं पीठ मिक्स करून झाल्याच्यानंतर आपल्याला भजी बनवायची आहे. भज्यांचं पीठ एकदम व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण भजी करायला घेऊया. भजी बनवत असताना एका साईडमध्ये आपल्याला बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे, म्हणजे हाताला पीठ हे चिपकणार नाही आणि भज्यांना एकदम नुसतं जस्ट घ्यायचं आहे आणि टाकायचं आहे. त्याला गोल गोल शेप करत बसायचं नाही, नाहीतर आपला भज्यांचा आकार पूर्णपणे बिघडून जाईल. जस्ट फक्त घ्यायचं आहे आणि टाकायचं आहे, घ्यायचं आणि टाकायचं आहे. तेल हे खूप जास्त गरम करायचं नाही आहे, नाहीतर आपण जे भजे टाकले ते एकदम ते कांदा पूर्णपणे जळून जाईल. मिडियम फ्लेमवरती तेल हे तापवायचं आहे आणि गॅसचा फ्लेम हा लो टू मिडियमच ठेवायचा आहे. हाय केला तर भजी पूर्णपणे जळून जातील. तुम्ही बघू शकता आपली कांदे भजी हे किती छान दिसत आहे. भज्यांना जर आपण आकार दिला तर ते कसे बनतात ते तुम्हाला मी करून दाखवते. असं गोल गोल शेप करते आणि टाकते. दोन्हीमध्ये फरक दाखवते मी. हे बघा, जे मी गोल करून भजे टाकले होते ते असे बनलेले आहेत आणि साईडला तुम्ही बघू शकता आपण जे नॉर्मली घेऊन टाकलेले आहेत ते एकदम व्यवस्थित परफेक्ट बनलेले आहेत. आता जे उरलेले भज्यांचं पीठ आहे त्याची आपण भजे करून घेऊया. पूर्ण भजी तयार करून झालेली आहे. मस्तपैकी छान असा आकार आलेला आहे भज्यांना.
भजे हे तुम्ही टोमॅटो सॉससोबत किंवा एखाद्या हिरव्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता, पण मी इथे एक चटणी सांगते आहे. जस्ट इथं फक्त आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि काश्मीरी लाल मिरची किंवा एखादी आपली साधी लाल मिरची टाकायची आहे. आणि आपण जे आता भजे तळले आहे त्याचं गरम गरम तेल याच्यामध्ये टाकायचं आहे. 5 ते 6 चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे आणि एकदम व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यासोबत हे छान असे भजे हे अप्रतिम लागतात. भजी झाली, चटणीही झाली, आता त्या सोबतीला आपल्याला चहा तर हवीच. मी आता मस्तपैकी गरमागरम चहा बनवलेली आहे. चहाशिवाय ही भजी अपुरी अपुरी वाटतात. मस्तपैकी चहा आणि भजे एकदम मस्त बनलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.